मित्रांनो विनंती करतो आपण आपलं सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला विशेष आपला गौरव केला जातो. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मोठी करताना आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय त्याचा आपण स्वीकार करायचा. यानंतर वाघसाई माता होडेवाडी या संघाला विनंती असेल आपण सुद्धा या स्पर्धेची रंगत वाढवली त्याबद्दल आपला विशेष गौरव आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करतोय. विनंती असेल बंटी होडे आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचंय. आदरणीय सन्माननीय गणेशजी साळवी यांच्या कडून हे सन्मान चिन्ह प्रदान केलं जातंय. बंटी होडे अर्थात वाघसाई माता होडेवाडी संघाला. यानंतर नाईट शार्क या संघाचा संघमालक आपणाला विनंती असेल आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. नाईट शार्क प्लीज आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी या आणि हे सन्मान चिन्ह स्वीकारताना आपण पाहतोय आदरणीय दादू यांना. आणि यानंतर विनंती करतो दीपज्योती कम्प्युटर्स या संघ मालकांना विनंती असेल आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येण्याची कृपा करा. आदरणीय सुनील दादा गुरव यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह त्यांना प्रदान केले जाते. यानंतर विनंती असेल भैरवगड पॅन्थर्स या संघाचे संघ मालक आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचे. भैरवगड पॅन्थर्स बरोबर आहे ना त्यांना पण सन्मान चिन्ह द्यायचं. गणेश कृपा या संघाला घेऊया ना कोणताही घेतलं ते. गणेश कृपा ट्रॅव्हल्स या संघाचे संघ मालक संघनायक आपल्याला विनंती असेल आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचंय. प्लीज आपण ताबडतोब या ठिकाणी या. कोण मालक आहे सगळ्या जगाला माहिती आहे. यानंतर सह्याद्री बॉईज या संघाचा संघ मालक अथवा कर्णधार अर्थात या ठिकाणी जयेश लाड सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी येतोय. विनंती करतो दादांना आपण आपले शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह यांना सुपूर्द करायचं. बरोबर आहे ना. यानंतर मित्रांनो अटीतटीच्या लढतीमध्ये आपण पाहिलं अतिशय दर्जेदार सामने या ठिकाणी संपन्न झाले. पण चौथ्या क्रमांकाचा अर्थात चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कुट्रे कुचांबे प्रीमियर लीग 2025 चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय दीपज्योती कम्प्युटरचा दमदार संघ. विनंती करतो संघनायक आणि त्याच्या संघाला आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस स्वीकार करण्यासाठी कृपया आपण यायचंय आणि हे बक्षीस सुपूर्द केलं जाते आदरणीय गणेशजी साळवी आणि कदम सर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते. यानंतर मित्रांनो आजच्या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे वाघसाई माता होडेवाडीचा संघ. बंटी होडे आणि त्याच्या सर्व सहकार्याला विनंती करतो शंकर आणि त्याच्या सर्व सहकार्याने विनंती करतो आपण आपलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येण्याची कृपा. निश्चितच शंकरला प्रोत्साहित केलं जातं मित्रांनो. शंकरला पॉवरफुल बॅटिंग केली होती ताबडतोब बॅटिंग केली होती आणि त्याच्या संघाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच जल्लोष केला जातोय. यानंतर मित्रांनो आपण मेगा फायनल मध्ये टॉप दोन्ही संघ दाखल झाले. यामध्ये गणेश कुमार ट्रॅव्हल्स आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करून घ्या. विजेता संघ आणि उपविजेता संघ. गणेश कृपा ट्रॅव्हल्स
अव्वल विजेता संघ आणि उपविजेता संघ या ठिकाणी सह्याद्री बॉईज. आपणाला विनंती असेल आपण लाईनअप करून घ्यायचंय. प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक खेळाडूला मेडल देऊन त्याचा विशेष गौरव या स्पर्धेदरम्यान केला जाणार आहे. कारण ही स्पर्धा अप्रतिम पद्धतीने संपन्न होताना आपण पाहिलं. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मेडल देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. फायनल मध्ये दाखल झालेले दोन संघ ज्यामध्ये सह्याद्री बॉईज वर्सेस गणेश कृपा ट्रॅव्हल्स या दोन्ही संघादरम्यान मेगा फायनल आपण पाहिला आणि अंतिम विजेता संघ ठरला तो या ठिकाणी गणेश कृपा ट्रॅव्हल्स कुटरे. सेकंड घेऊन गेले ना. चॅम्पियन 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 बोर्ड जाऊ दे. या ठिकाणी मित्रांनो अटीतटीच्या लढतीमध्ये आपण पाहिलं कुटरे कुचांबे प्रीमियर लीग 2025 चा उपविजेता संघ ठरलेला अतिशय चांगली कामगिरी करणारा सह्याद्री बॉईज. विनंती असेल जयेश लाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण आपलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस उपविजेता संघाचं बक्षीस घेण्यासाठी प्लीज कमांड. मित्रांनो जल्लोष करूया, टाळ्या वाजवून या संघाचं स्वागत करूया. कारण एक चांगल्या कामगिरीच्या जोरावरती आपण पाहिलं मेगा फायनल मध्ये दाखल झाला संघ आणि एक उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर द्वितीय क्रमांकावर ज्याला विराजमान व्हावं लागलं तो संघ हे या ठिकाणी सह्याद्री बॉईज जयेश लाड यांचा संघ. यानंतर आपण वैयक्तिक बक्षिसांकडे वळणार आहोत. आता आपण उत्कृष्ट गोलंदाज गणेश कृपाकडून आहे, आपल्या गणेश डांगेकडून हे मेडल आपले हे सगळे आहेत का? नाही आणि मॅच टाइम व स्पोर्ट टाइम त्यांच्याकडून कॅप आहे ती. ओके शिल्ड आहे ती. या ठिकाणी जे सील्ड आहे आपल्याला ते आदरणीय गणेशजी डांगे यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे आणि जे कॅप आहेत ती मॅच टाइम यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेली आहेत. आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यानं वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली, सर्वांच्या नजरेमध्ये भुरळ घालण्याची कामगिरी केली, तो वाघजाई माता होडेवाडीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बंटी होडे. बंटीला विनंती असेल आपण आपलं उत्कृष्ट गोलंदाजीचं शील्ड घेण्यासाठी कृपया आदरणीय गणेशजी सावी यांना विनंती असेल आपण बंटीला कॅप द्यायची आणि त्यासोबत उत्कृष्ट गोलंदाजाचं एक शील्ड आपण त्याला सुपूर्द करायचं. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज हे शील्ड या स्पर्धेदरम्यान आपण ठेवलं होतं. अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी करणारा रोमहर्षक अशा लढतीमध्ये आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाजीनं प्रभावित करण्याचं ज्यांनी काम केलं, अर्थात ज्यानं KKPL या स्पर्धेवरती सुवर्णाक्षरामध्ये आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी सिंहाचा वाटा घेतला, त्या गणेश कृपा ट्रॅव्हल्सच्या समीर होडे याला विनंती करतो
आपण आपलं हे बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि हे बक्षीस देण्यासाठी विनंती असेल आदरणीय सूर्यदादा आणि सुनील दादा गुरु यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस समीर होडे याला सुपूर्द करायचे आणि जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहेत ना त्याचे टोटल पॉईंट आहेत आपल्याला 415 पॉईंट आहेत म्हणजे आपले जे उत्कृष्ट गोलंदाजी असू दे बॅटिंग असू दे फिल्डिंग असू दे याचा पण समीर त्यामुळे समीर होते पहिले पॉईंट समीर होते तो पॉईंट 400 किती मंडळा रेटिंगच्या त्याची जो 6 मॅचमध्ये 84 ॲव्हरेजने खेळलाय तो आणि 6 मॅचमध्ये 5 विकेट आहे इथं काय समजलं ना ओव्हरऑल पॉईंट आणि मित्रांनो ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावरती 6 सामन्यामध्ये 84 धावा आणि मला वाटतं किती गडी बाद गेले 42च्या सरासरीनं 84 धावा केल्या आणि 5 अव्वल दर्जाचे मोहरे ज्यांनी गारद केले असा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय तो अत्यंत चांगली फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी करणारा अष्टपैलू ऑलराऊंडर सर्वोत्कृष्ट खेळाडू समीर होडे काय कामगिरी केली मित्रांनो आणि त्याचा विशेष गौरव केला जातोय ज्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो मी विनंती करतो नितेश मोहिते आणि परेश दादा टाकळे आपणाला विनंती असेल कॅप निश्चितच नितेश दादा मोहिते यांच्या हातून चढवला जातोय आणि परेश दादा टाकळे यांच्या हातून हा शिल्ड त्याला प्रदान केला जातोय आता आपण मित्रांनो मुख्य स्पर्धेच्या मोठ्या बक्षीस वितरणाकडे वळतोय कारण ही स्पर्धा अतिशय पारदर्शक संपन्न झाली संघांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला एक उत्कृष्ट स्पर्धा मोठी होताना आपण पाहिली तुम्ही आम्ही सर्वच या स्पर्धेचे मानकरी ठरलो पण या स्पर्धेच्या अव्वल स्थानी ज्यांनी सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरलं अर्थात तिसऱ्या पर्वाचा गौरवशाली खेळ करताना आपल्या बाजूनं सर्वोत्कृष्ट खेळ संपन्न केला त्या गणेश कृपा ट्रॅव्हल्स संघाला विनंती करतो आपण आपलं फायनलचं बक्षीस घेण्यासाठी यायचं विनंती असेल मेगा फायनलचा विजेता घेऊया अगोदर होते धन्यवाद या ठिकाणी आपण जयेश लाडला या स्पर्धेदरम्यान विनंती करूया जयेश प्लीज आपण समालोचन कक्षाकडे या बक्षीस वितरण सोहळ्याच्या ठिकाणी येण्याची कृपा करा जयेश लाड निश्चितच या ठिकाणी मित्रांनो अतिशय मोठी स्पर्धा आपल्या कोचांबे गावामध्ये संपन्न झाली कुठरे कोचांबे या नावानं विनंती करतो या ठिकाणी शुभम राजे शिर्के प्लीज आपण या ठिकाणी यायचंय शुभम राजे शिर्के एक जोरदार स्पर्धा मित्र या ठिकाणी संपन्न केली कुंट्रे किचांबे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेचा बोलबाला सगळ्या ठिकाणी असं तिसऱ्या पर्वामध्ये आपण दमदार आगमन करतोय शुभम तुला हे संपूर्ण आयोजन कसं वाटलं हॅलो आपल्या या स्पर्धेचं आयोजन परिदादा आपले टाकळे सर्वोत्तमच करतात आपल्या सर्वांच्या साथीमुळे सगळं कार्यक्रम हा सर्वोत्तम होतोय आणि आम्ही आज खरंच एक 3 वर्षानंतर आम्ही आज चॅम्पियन झालोय संघ दिसतोय तो सर्वोत्तम संघ असल्यामुळे जरा जिंकलोय आम्ही आज आणि बाकीच्या उपविजेते संघाला पण शुभेच्छा तसेच या स्पर्धेसाठी सर्वोत्तम होण्यासाठी शांताराम कदम सर असतील खापरे रोशन शैलेश मोरे अजून पण राहिलेतील सर्वांचं योगदान आहे पंच म्हणून असतील समजा तर नितीन टाकळे वगैरे सगळ्यांचं चांगलं योगदान असल्यामुळे ही स्पर्धा सर्वोत्तम आहे आणि ठीक आहे आता आम्ही चॅम्पियन आहोत तर झालं एवढंच थँक्यू थँक्यू आणखी एक छोटासा प्रश्न असणार आहे शुभम तुझ्यासाठी छोटासा प्रश्न असणार आहे
तुला निश्चित आपण या महामुकाबल्यामध्ये प्रवेश मिळवू आणि या महामुकाबल्याचा अंतिम विजेता संघ म्हणून आपण असणार आहे असं निश्चित वाटलं होतं का? हॅलो, असं काही नाही. आपण सगळं आपले जे 8 टीम संघ आहेत ते सर्वोत्तमच खेळले या स्पर्धेसाठी आणि पुढच्या वर्षी पण सगळ्या संघ मालकांना पण माझ्याकडून शुभेच्छा असतील. ह्याच्यापेक्षा सर्वोत्तम आपण स्पर्धा मोठी करू. आमचं पण थोडंसं काहीतरी योगदान पुढच्या वेळेस नक्की असेल. बस ओके. निश्चितच मित्रांनो, एकदा शुभमसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया ज्यांनी आपल्या KKPL या स्पर्धेचा गौरव उद्गार काढलेले आहेत. निश्चित यानंतर त्याचबरोबर मी सर्व पंच पॅनलचे आभार मानतो. मित्रांनो, आपली स्पर्धा खऱ्या अर्थानं मोठी होते, त्याच्या पाठीमागे असंख्य जणांचे हात असतात, पण पंच पॅनलसाठी मित्रांनो आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया ज्यानं पंच म्हणून अप्रतिम कामगिरी केली. यानंतर विनंती करतो नाना विचारे या जरा असू द्या, चला ठीक आहे. नाना विचारे या. आपण कबड्डीमध्ये सुद्धा आपलं मोठं काम असतं, आज क्रिकेट जगतामध्ये सुद्धा एक मोठं काम करण्याचं काम केलं. खरं म्हटलं तर या भागाला परेश दादानं क्रिकेटचं वेड लावलं. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं परेश दादा असायचा. आज परेश दादाची टीम फायनलमध्ये नाही आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगून जातात की मी फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी बनलो आहे. एकदा परेश दादांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. आणि नानाला एक प्रश्न आहे. नाना, तुझ्या संघाचा टोटली चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी झालेला आहे. तू नेमकं काय तयारी करून घेतली होतीस आणि आजचे आयोजन तुला कसं वाटलं? KKPL पर्व तिसरे सर्वांना शुभेच्छा. आणि परेश दादाने जे नियोजन केले आणि जे ह्या वर्षी तो करतो ते एकदम जबरदस्तच असतं. आणि आता राहिला प्रश्न आता तुम्ही काय विचारलं कसं वाटलं नियोजन तर झालं. राहिला प्रश्न आमच्या टीम म्हणजे आमच्या संघाचा जो शुभम राजे शिर्के म्हणा, आमचा पा म्हणा, म्हणजे आमचा एक आमचा मराठी शाळा एक आमचा एक गट आहे त्यावर आमची बरेच चॅटिंग चाललेली असते. आणि जेव्हापासून आपली टीम पडले तेव्हापासून पाला जाम ट्रोल केलं जात होतं. आणि पाला म्हटलं आणि आमचं जे प्लॅनिंग काय होतं ते व्यवस्थित झालं होतं. त्यामुळे आता पाला ट्रोल करणारे तरी गप्प बसले असतील किंवा उद्या त्या ग्रुपवर लय मोठा चालला असणार आहे. आणि आता आमचा म्हणजे आम्ही फायनलला ये पण म्हणजे आमच्या फायनल आम्हाला जे फायनलला जे पोचवतं योगदान आमचा पीक आहे. कारण सेमीफायनलची मॅच आहे ना 6 बॉल 14 रन जबरदस्त पीक आहे. आणि आमचा जो समीर रोड आहे 1 नंबर. पुढे बोलून घ्या आता. धन्यवाद. या ठिकाणी विनंती करतो कोणाला घेऊया, बापू टाकळे, बाबू टाकळे या. बाबू ताई या. चला ठीक आहे, हरकत नाही. बाबू ताई या प्लीज. नाही म्हणतात ते, असू द्या. चला ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी अंतिम विजेता चषक आपण देण्यापूर्वी निश्चित एक सांगू शकतो. काय मित्रांनो, आजच्या या स्पर्धेबद्दल गौरव उद्गार काढणं मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून म्हणतो, पाण्याचा एक थेंब जो चिखलात टाकला, मातीत टाकला तर आपलं अस्तित्व गमावतो, नाहीसा होतो, लीन होतो. तोच थेंब अळवाच्या पाण्यावरती थांबला, थिरकला, स्थिर झाला, तमतम तो मोत्यासारखा भासतो. आणि तोच थेंब सागराच्या समुद्राच्या शिंपल्याच्या पोटामध्ये जाऊन विसावला तर त्याचा मोती तयार होतो. फरक फक्त संगतीचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, परेश दादा टाकळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं शिवाय राहणार नाही. आजचा हा दिन कुचांबे म्हणजे कुट्रे आणि कुचांबे या प्रीमियर लीग साठी सुवर्ण दिन आहे. एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि विनंती असेल, आपण मेगा फायनलचा विजेता संघ गणेश कृपा ट्रॅव्हल्स या संघाला विनंती करूया, आपण आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या प्लीज या.
आणि अशा प्रकारचं चित्र आपल्याला